नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। तर डीएड बीएड धारकांनो, कंत्राटी शिक्षक भरतीची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि 10च्या आत पटसंख्या असलेल्या शाळांना आता नवीन शिक्षक मिळणार आहे। तर बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। तो पूर्ण बघा तरच आपल्याला या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट कळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आहे त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आठवडाभरापूर्वी एक पत्र काढून 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षक नेमण्यास मंजुरी देण्यात आली आहे। आता जिल्ह्यातील अशा शाळांना कंत्राटी शिक्षक मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचं परिपत्र गडचिरोली जिल्हा परिषदेने काढलेलं असून आणि आता जिल्ह्यातील 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आणि ही जी काही बातमी आहे तर ती गडचिरोली जिल्ह्यातील बातमी आहे आणि इतरही जिल्ह्यात आता अशा प्रकारची बातमी निश्चित येणार आहे। तर मित्रांनो, अजूनपर्यंत आता आपण लाईक केलेलं नसेल तर एकदा लाईक करा। त्यानंतर पुढे बघूया आपण की तत्कालीन सरकारने गाव तिथे शाळा हे धोरण राबवल्याने मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढली, शहरालगतच्या गावामध्ये इंग्रजी माध्यमांची शाळांची संख्या वाढली, परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या घटली। दरम्यान जिल्ह्यात 10 पटसंख्येच्या आतील शाळांची संख्या जवळपास 278 आहे। शासनाच्या मान्यतेनुसार या शाळांमध्ये मानधन तत्वावर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आता इंग्रजी शाळांचे प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडणे सुरू झालेले आहे। अशातच गाव तिथे शाळा हा नवीन उपक्रम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुरू केलेला होता, त्यामुळे आता कोणत्याही गावामध्ये जर शाळा असेल आणि त्याची पटसंख्या 10 किंवा 10 पेक्षा कमी असेल तरी ती शाळा सुरू ठेवण्यात येणार असल्याचं गव्हर्नमेंटने स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यासाठी डीएड बीएड धारकांची कंत्राटी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे। यापूर्वी 20 पटसंख्या किंवा त्यापेक्षा आत विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये एका कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करण्यात येणार होती। त्या अनुषंगाने शिक्षण विभाग कामाला लागले होते, मात्र निवडणुकीची आचारसंहिता ही प्रक्रिया थांबवली होती। तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की 15 ऑक्टोबर पूर्वी महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जिल्हा परिषदा कामाला लागल्या होत्या आणि अनेक जिल्हा परिषदेचे कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातील नोटिफिकेशन पण आलेले होते आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी यासाठी फॉर्म पण भरलेला असेल। मात्र 15 ऑक्टोबरला विधानसभेची आचारसंहिता लागली आणि त्यामुळे ही भरती प्रक्रिया सुद्धा थांबवण्यात आलेली होती। परंतु आपल्याला माहित आहे की 23 नोव्हेंबरला विधानसभेचे निकाल लागलेले आहे, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे, त्यामुळे आता आचारसंहिता संपलेली आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषद आता कामाला लागलेली आहे। त्यानुसार कंत्राटी शिक्षक भरतीची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेली आहे। त्यापैकी सगळ्यात पहिलं जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे ते गडचिरोली जिल्ह्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानुसार पुढे बघा की या तालुक्यातील शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक जिल्ह्यातील अहेरी उपविभागातील तसेच कोरची व धानोरा तालुक्यातील दुर्गम भागात जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी झाली असून याच तालुक्यामध्ये 10च्या आत पटसंख्या असलेल्या 250 पेक्षा अधिक शाळा आहेत। या शाळांमध्ये रिक्त पदावर कंत्राटी शिक्षक मानधन तत्वावर देण्यात येणार आहे। तर बघा, या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभाग तसेच कोरची व धानोरा या तालुक्यातील दुर्गम भागामध्ये जिल्हा परिषदच्या शाळांची जी काही पटसंख्या आहे तर 10 पेक्षा कमी असलेल्या 250 पेक्षा जास्त शाळा आहे आणि या सर्व शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याची जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड व शिरोंचा या 5 तालुक्यात तसेच उत्तर भागातील कोरची आणि मध्य भागातील धानोरा या तालुक्यातील
कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे। तर बघा, या अंतर्गत ही आहेरी असेल, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा या 5 तालुक्यात कंत्राटी तत्वावर 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे। जिल्ह्याच्या 7 पंचायत समिती स्तरावरून कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले। सदर अर्ज आता पंचायत समितीकडून जिल्हा परिषदला प्राप्त झाले आहे। तर बघा, यासाठी आचारसंहितेपूर्वी अशा प्रकारचं गडचिरोली जिल्हा परिषदचं नोटिफिकेशन आलेलं होतं आणि त्यानुसार अनेक डीएड बीएड धारकांकडून अर्ज सुद्धा मागवण्यात आलेले होते आणि आता हे अर्ज तहसील कार्यालयाने जिल्हा परिषदेकडे सुपूर्द केलेले आहेत। विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर शिक्षण विभागाची कामे कर्मचारी सदर कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेच्या कामात लागले आहेत। सोमवार किंवा मंगळवार पासून प्राप्त अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, आपल्यासाठी खुशखबर आहे की आता सोमवार आणि मंगळवार पासून म्हणजे आज आणि उद्या आता जे काही अर्ज जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेले होते तर त्याची आता छाननी करणे सुरू झालेले आहे, अर्जाची पडताळणी करणे सुरू झालेले आहे आणि त्यातून पात्र उमेदवारांची कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे। आणि यासाठी आता जे काही शिक्षक होते अगोदर ते विधानसभा निवडणुकीसाठी गुंतलेले होते, आता त्यांचं ते काम संपलेलं आहे आणि आता प्राप्त अर्जाची पडताळणी त्यांच्या मार्फत केली जात आहे। त्याचबरोबर इतर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अशा प्रकारची अर्जांची पडताळणी आता सुरू झालेली आहे आणि लवकरात लवकर आपल्यामधून अनेक कॅन्डिडेटची या शाळेवर कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती होणार आहे। याआधी 20च्या आतील पटसंख्येच्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक देण्यात येणार होते, मात्र शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार आता 10च्या आतील पटसंख्येच्या शाळांना शिक्षक मिळतील, असं विवेक नाकाडे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक गडचिरोली यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर बघा मित्रांनो, प्राथमिक शिक्षक गडचिरोलीचे विवेक नाकाडे यांनी या संदर्भातील माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये आता कंत्राटी शिक्षक भरतीचं काम सुरू झालेलं आहे। तर होऊ शकते ज्या ज्या जिल्हा परिषदेमध्ये आपण अर्ज केलेला असेल तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला नियुक्ती मिळू शकेल। त्याचबरोबर ज्या जिल्हा परिषदेचे कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातील नोटिफिकेशन आलेले नव्हते तर ते नोटिफिकेशन आता लवकरच येणार आहे, त्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला अर्ज भरता येईल आणि त्या पदावर आपली नियुक्ती होऊ शकेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट आता कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातील होती, त्यामुळे अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।